नेक्स्ट टप्पा चालू होतोय. याच्या आधी आपण बघितलं होतं फ्लुइड इन रेस्ट, त्यालाच आपण हायड्रोस्टॅटिक हा शब्द वापरला होता. आता आपण चालू करणार आहे फ्लुइड इन मोशन. मोशनला डायनॅमिक हा शब्द आहे. आता या ठिकाणी यालाच आपण फ्लुइड इन मोशनलाच हायड्रो डायनॅमिक्स असंही म्हणतो. स्टॅटिक रेस्ट, डायनॅमिक मोशन, हायड्रोडायनॅमिक दॅट इज मीन बाय फ्लुइड इन मोशन. आता फ्लुइड इन मोशन आपण बघितलेला आहे. वॉटरचा फ्लो, नदीमधून पाणी फ्लो होणं, नळ चालू करणं, आपण जर टॅप की चालू केलं तर त्याच्यातून पाणी वेगळ्या पद्धतीने फ्लो होतं. कॅनॉल मधून पाणी फ्लो होणं, पूर आलेलं पाणी वेगळं असतं, ते वेगळ्या पद्धतीने फ्लो होणं. हे जे सगळे फ्लुइड्स आहेत हे कसं आहे, मोशन मध्ये आपण स्टडी करायचं. याच्यामध्ये फ्रिक्शन, सरफेस सोबत सराउंडिंग सोबत काय फ्रिक्शन आहे का, एकमेकांच्या वॉटरचे काही म्हणजे लिक्विडची काही लेअर आहे का, याही सगळ्याचा स्टडी आपण या फ्लुइड इन मोशन मध्ये करणार आहे. मग आपल्याला याच्या काही क्वांटिटी म्हणजे काही टाइप्स आहेत असं आपण समजू, किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स असं समजू, किंवा काही त्याच्या क्वांटिटीज अशा आपण एक्सप्लेन करतोय. म्हणजे फ्लुइड साठी काय काय कुठल्याला काय म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी आहे. तर इथं बघा, जो पहिला मुद्दा मी एक्सप्लेन करतोय, स्टेडी फ्लो आपण कशाला म्हणायचं. जस्ट फर्स्ट ऑफ ऑल इमॅजिन एक पाईप आहे. ती पाईप जसे ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यातून आपण वॉटरचा फ्लो नेतोय. सगळ्यात महत्वाचं काय इमॅजिनेशन करायचं, एक ट्रान्सपरंट पाईप आहे, त्याच्यातून आपण काय करणार आहे, वॉटर फ्लो करणार आहे. याच्यामध्ये बऱ्याच कंटेंट मी थोडं डिटेलली सांगतोय, एक एक मुद्दा ते फक्त लक्षात ठेवायचा, जास्त डिटेलमध्ये पण जायचं नाही आपल्याला. कुणाला काय म्हणतो एवढं जर लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. फक्त डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्याला काय मिनिंग आहे एवढं तरी कळत तरी बसेल. सो स्टेडी फ्लो कशाला म्हणायचं, एक असं मेजरेबल क्वांटिटी आहे जी प्रेशर आणि व्हेलॉसिटी फ्लुइडची, सगळ्यात महत्वाचं फ्लुइडची काय मोजू शकतो आपण, प्रेशर आणि व्हेलॉसिटी. मेजरेबल क्वांटिटी दॅट इज अन प्रेशर अँड व्हेलॉसिटी. सो दॅट इज कॉल्ड एज, याला काय म्हणायचं आपण, त्या फ्लोला काय म्हणायचं, स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो हे डोक्यात आलं का बघा. इथं जे फ्लो लाईन्स आहेत त्या सगळ्या हे जे काय आहेत ते स्टेडी फ्लो मध्ये, ते पर्टिक्युलर लिक्विड किंवा फ्लुइड हे कशामध्ये आहे, स्टेडी फ्लो मध्ये. स्टेडी फ्लो मध्ये ओव्हरऑलचं जे मोशन आहे, म्हणजे पूर्ण पाईप आहे, त्या पाईप मध्ये पूर्ण जे मोशन आहे, ओव्हरऑल मोशन, त्याचं व्हेलॉसिटी किंवा त्याचं प्रेशर ही कॉन्स्टंट असणार आहे ओव्हर ए टाइम. कम्प्लीट ते चेंज होणार नाही, त्याला आपण म्हणायचं स्टेडी फ्लो. दुसरं, फ्लो लाईन कशाला म्हणायचं, आपण एक सिंगल पार्टिकल घेतला आणि त्या पाथ ऑफ सिंगल पार्टिकलचं, समजा हे एक पार्टिकल आहे, त्याच्या मार्गात चाललंय, हे पाथ ऑफ सिंगल पार्टिकल दॅट इज कॉल्ड एज फ्लो लाईन. एका सिंगल मॉलिक्युलचं असं समजूया आपण, ते एकटं त्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण काय म्हणायचं, फ्लो लाईन्स असं म्हणायचं. मग एखाद्या पाईप मध्ये भरपूर फ्लो लाईन्स असतात, बंडल ऑफ द इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन दॅट इज कॉल्ड एज अन फ्लो ट्यूब. असे केस धरली मी अशी पंच करून, त्याच्यामध्ये जेवढी आहेत तेवढी, म्हणजे ह्याच्यातला एक केस म्हणजे एक फ्लो लाईन त्या वॉटर सारखा जास्त इमॅजिन करायचं. मग त्याचं जर बंच ऑफ घेतलं, इमॅजिनरी वॉल घेतलं, त्याच्या पर्टिक्युलर बंडल, त्याला आपण काय म्हणायचं, फ्लो ट्यूब. व्हॉट इज मीन बाय स्ट्रीमलाईन. आता स्ट्रीमलाईन म्हणजे वॉटर एका ठिकाणी, समजा या ठिकाणी असं कर्व आहे, वॉटरनं काय असं स्टेडी न जाता त्याने काय केलं, असं जाताना असं कर्व. आता ते सुरुवातीला काहीतरी त्याला व्हेलॉसिटी होती, ही त्याची व्हेलॉसिटी डायरेक्शन आहे, ही त्याची काय व्हेलॉसिटी डायरेक्शन आहे. हे नंतर कर्व मारलेलं आहे. जे ह्या कर्वला जो टँजेंट आहे ना, तो टँजेंट याला आपण काय म्हणायचं, त्या लाईनला स्ट्रीमलाईन असं म्हणायचं. समजतंय का बघा. मग सर स्टेडी फ्लो मध्ये
स्ट्रीमलाईन आणि मग फ्लो लाईन एकसारखेच झाले. हो, आयडेंटिकल. फ्लो लाईन स्ट्रेट आहे, सरळ आहे. मग स्ट्रीमलाईन कर्व असेल तर त्याच्या ज्या डायरेक्शन मध्ये त्याला आपण काय म्हणलं होतं, ते जे टँजंट काढला होता त्याला काय म्हणलं होतं आपण, स्ट्रीमलाईन. ती जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे त्याला काय म्हणलं आपण, स्ट्रीमलाईन. मग स्टेडी म्हणलं की सरळ. दोघांचे व्हेलॉसिटी आणि काय सेम आहे, आपल्याला प्रेशर सेम आहे. तर या ठिकाणी नरसळा इकडे बघणार आहे, इथं काय. मग स्ट्रीमलाईन मध्ये काय काय सेम म्हणलं आपण, फ्लो लाईन आणि स्ट्रीमलाईन कुठं सेम आहे, स्टेडी फ्लो मध्ये. ओके, हे दोन्ही सिमिलर झाले. फ्लो ट्यूब तुम्हाला लक्षात आलंय का बघा. मग आपल्याला हे दोन्ही आयडेंटिकल झाले ज्यावेळेस हे स्टेडी फ्लो असतं, ज्यावेळेस हे काय असतं, स्टेडी फ्लो असतं. अजून एक सगळ्यात महत्वाचं, त्यातला एकटा पण आगाऊपणा करत नाही, म्हणजे इकडं दुसरीकडे घुसत नाही. तो त्याच्या सरळ रांगेत जातो. मास्तर शिकवायला ना गप ऐकायचं, एखादं मुटकं खालीच घालतं त्याला. आता इथं काय आहे, ते हित आहे, मग ते मुटकं खाली घालणार. आता इथं जे आहे ना लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो आपण कशाला म्हणायचं, समजा हे वॉटरचा फ्लो आहे. इमॅजिन वॉटर लेयर बाय लेयर चाललंय. कसं चाललंय, जस्ट इमॅजिन. ओके, सो इथे एक लेयर आहे, एक लेयर आहे, एक लेयर आहे, एक लेयर आहे. ही लेयर प्रत्येकाच्या लेअरवर हे स्मूथली फ्लो होणार आहे. कसं फ्लो होणार आहे, स्मूथली. म्हणजे चिखलातून त्या चमकाच्या परशीवर यायचं, चिखलातनं पाय बरोबर असं स्विंग करून जातो, त्याला म्हणतो आपण स्मूथली. ओके, असा कंबारडा मॉडेल ना, पुन्हा काही करा नाही. ते आपल्याला ते चाक असलेलं पळते वापिळ स्केटिंग तेच त्याला नाही, ते एखाद्याने पहिल्यांदा आणून रपाक्कन संपलं. आता इथं बघा, लॅमिनार फ्लो. मी काय म्हणलं, एक तर त्यांच्यामध्ये जे हे सिंगल आहे त्याला काय म्हणलं होतं आपण, फ्लो लाईन म्हणलं होतं. हे एकमेकात इंटरसेक्ट करत नाही. दुसरी गोष्ट, याच्यावरचे हे लेअर कन्सिडर केले, ते लेअर त्यांची सगळ्यांची व्हेलॉसिटी एकसारखी आहे. आय सेड रिपीट, या सगळ्या लेअरची व्हेलॉसिटी एकसारखी आहे ट्रॅव्हल होताना. बरे, यांच्यामध्ये कुठलंही फ्रिक्शन नाही, ते स्मूथली ट्रॅव्हल होत आहेत. याला आपण म्हणलं स्ट्रीमलाईन फ्लो. एकदम शांत नदी फ्लो व्हायला लागले, एकदम सायलेंटली. दॅट इज कॉल्ड एज स्ट्रीमलाईन फ्लो और लॅमिनार फ्लो. व्हॉट इज द टर्ब्युलंट? टर्ब्युलंट पिळग्याला सांगतो इकडं बघ बे, पिळग इकडं वाकडं, इकडं असं जातं. हे इकडून पुणेकडं काही संबंध नाही. मग अशा ज्या पाण्याला म्हणजे ना त्याची व्हेलॉसिटी सरळ आहे, व्हेलॉसिटी कशी आडमधडम आहे, त्याचा मार्ग नाही काय फिक्स. म्हणजे हे काय इरोटेशनल. इथं काय काय, एक तर स्ट्रेट लाईन आहे, लेअर बाय लेअर फ्लो होत आहे. इथं लेअरचा संबंधच नाही, कम्पेअर करतोय सोबत तसंच. इथं व्हेलॉसिटी सगळ्यांची सारखी. इथं बोमलत कसं आहे, इथं कसं आहे, सगळे हे जे लेअर आहेत ती एकमेकाला पॅरलल आहे. इथं संबंधच नाही पॅरललचा. इरोटेशनल आहे. कसंही आहे, समजायला लागले का बघा तुम्हाला. म्हणजे हे एकदम शांत नदी, शांत पाणी चाललंय. हे पुराचं पाणी कसं आडमधडम घुसायला चालू झाले, कुठेही कसंही फिरायला चाललंय, कसंही पाणी चाललंय. ह्याला इरोटेशनल. नळ चालू केला, टर्ब्युलंट फ्लो, कसंही पाणी गोल 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 फिरत यायला चालू झालं. सो हे जे आहे हे दोघांमधला तुम्हाला डिफरन्स कळला का बघा, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. नक्की समजलंय? ओके, सो आता द स्ट्रीमलाईन, द व्हेलॉसिटी बियॉन्ड द स्ट्रीमलाईन टू टर्ब्युलंट. काय म्हणलं मी? velocity beyond the streamline to turbulent, that is called as a critical velocity. So that critical velocity is an r n eta upon rho d. काय येतं? rho d. Vc is the critical velocity. Rn is the Reynolds number, Reynolds pain. लोकांनी असं वेगळंपणा काहीतरी लक्षात, पहिला पेन म्हटलं की त्याच कंपनीचं नाव घेतलं जातं. जसं वॉशिंग पावडर निरमा पहिली कंपनी आली, त्याचं नाव त्याला चिटकलं निरमा. बिस्लेरी बॉटल
आज आपण बिस्लेरी म्हणतो पण ते कंपनीचं नाव आहे. झेरॉक्स, दिस इज एन वन कंपनी, नॉट हे काही तुमचं कॉपी पेस्ट करण्याचं नाही. आपण ट्रू कॉपी म्हणतो ऍक्च्युली. हे ट्रू कॉपी दे असं म्हणत नाही, हे झेरॉक्स दे. झेरॉक्स या कंपनीनं पहिल्यांदा मशीन आणली. म्हणजे हे जे सुरुवातीला जी नावं चिटकली ही काहीतरी जरा जगावेगळं काहीतरी घ्यायचं आणि हे लोकांच्या तोंडात ठेवायचं तशा पद्धतीने. म्हणजे हॅलो हे आपलं इकडलं नाही आहे, ते ग्रॅहम बेलच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. ते घेतो आपण दररोज. म्हणजे एवढं पण मिस करू नका तिला. आता इथं बघा VC बरोबर आर्यन, नाही तिला मिस करण्यासाठी अंबानीनं हे घेतलं अनलिमिटेड कॉलिंग. कर मर किती कर, जेवढं जास्त दिली जाते ना ते आपण जास्त वापरत नाही, कमी घेतलं जातो. अनलिमिटेड तिथं लिमिटेड येतं. आधी लिमिटेड होतं, बोलणं छान होतं. आता अनलिमिटेड आलंय, त्याची किंमत नाही प्रत्येक गोष्ट. त्याच्यामुळे म्हणलं ना टाइमपास बी अनलिमिटेड झाला की त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे किमतीमध्ये आता इथं जर बघितलं VC बरोबर आर्यन अपॉन इटा. इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कुठं आहे हे इथं आहे, इथे गेल्यावर सांगेल. ओके. रो काय आहे, डेन्सिटी आहे. डी काय आहे, डायमीटर आहे. डी काय आहे, डायमीटर आहे. डायमीटर हे कुठून तरी फ्लो होणार आहे ना, त्याचं ते डायमीटर आहे. मग आता आपल्याला परत एकदा मी क्रिटिकल व्हेलॉसिटी काय सांगितलं तुम्हाला. द क्रिटिकल व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी बियॉन्ड द स्ट्रीमलाइन फ्लो टू टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे स्ट्रीमलाइन आणि टर्ब्युलंटच्या मध्ये कोणाला क्रिटिकल व्हेलॉसिटी आलं. त्याचा जो फॉर्म्युला आला VC बरोबर आर्यन इटा रो डी. मग आर्यन म्हणजे काय, रेनॉल्ड्स नंबर VC रो डी डिवाइड बाय इटा. सो दॅट इज द कोइफिशियंट. सपोज आर्यन is less than 1000, Aryan is less than 1000, then this flow is a streamline flow. Streamline flow. Aryan, Reynolds number value is less than 1000, then streamline flow. Here no any unit time dimension because of Reynolds number is a constant number. So there is no any dimension or no any unit. That's why here I am writing the as a number 1000 less than the, that is mean by streamline flow. As the Aryan greater than the 2000, then that is a turbulent flow. That flow is a turbulent flow. Reynolds number value is in between Aryan is in between कुठून 1000 to 2000. That is called as a critical velocity. This is called as a critical velocity. Do you understand or not? See here. हे सगळे कन्सेप्ट छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला इथं डोक्यात जात आहेत का बघा, समजायला लागले का बघा. पिढ्यानं थोडं थिअरी आहे मला माहिती आहे, थोडे जास्त हेवी जातं, जड जातं असलं, पाठ करायला पण जड जातं. म्हणून समजून घ्यायचं, आपल्या मातृभाषेत समजून घ्यायचं, मराठीतनं समजून घ्यायचंय थोडं. आता इथं बघा पुढचा पॉइंट मी घेतो, विस्कॉसिटी. सर हे काय असतं, विस्कॉसिटी म्हणजे काय. एक ग्लास पाणी घेतो, एक ग्लास सोडा नाही, एक ग्लास आपल्याला सिरप पाणी. ओके. सो एक ग्लास घेतला आणि एक ग्लास काय घेतला, वॉटर. दोघाला मी ओतायला चालू करतो. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. इकडला सिरप मधला किंवा आणि काय जातं स्लोली, इकडं वॉटर काय होईल फास्ट ड्यू टू डेन्सिटी. पण त्याला खाली पडल्यानंतर दोघांमध्ये काय ऍक्शन असेल, ते पसरतं फास्ट, मोशन फास्ट होईल, इकडं स्लोली होईल. पण तुम्ही थोडं ऑब्झर्व अजून एक करा, ते जसं मूव्ह होईल ना वॉटर पुढे सरकलं जाईल, पण हे जे आहे ना हे लेअरवर लेअर मूव्ह होतं. म्हणजे सराउंडिंग सरफेसला काहीतरी फ्रिक्शन आहे. वॉटर मधला आणि हॉली मधलं यांच्यामधला जो फ्रिक्शनल डिफरन्स आहे, काय म्हटलं मी, यांच्यामधला फ्रिक्शनल डिफरन्स आहे, याच डिफरन्सला आपण काय म्हणलं, विस्कॉसिटी असं म्हणलं. याच डिफरन्सला आपण काय म्हणणार आहे, विस्कॉसिटी. शब्द फार इम्पॉर्टंट आहे. सो सर विस्कॉसिटी जास्त कोणाची आहे, पाणीची. विस्कॉसिटी कमी कोणाची आहे, वॉटरची.
वॉटरची विस्कॉसिटी ही काय असणार आहे, लो विस्कॉसिटी असणार आहे, आणि हॉनीची विस्कॉसिटी काय असणार आहे, हाय असणार आहे. मग जर हॉनी एका जागेवर असं जर विस्कॉसिटी वाला जर फ्लुइड मूव्ह होत असेल तर ते लेअर बाय लेअर फ्लो होताना त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फ्रिक्शन असणार आहे. वॉटर जर फ्लो होताना ते स्मूथली फ्लो होते, इट्स अन लो विस्कॉसिटी. त्याला कुठं वापरते तो? ऑइल माहिती आहे इंजिन मध्ये टाकतो आपण, कशासाठी? ते ल्युब्रिकंट क्रिएट व्हावं, बरोबर ना, इझिली ते इंजिन काय व्हावं, मूव्ह व्हावं. टू व्हीलर मध्ये सुद्धा इंजिन ऑइल टाकतो, फोर व्हीलर मध्ये इंजिन ऑइल टाकतो. ते ऑइल घेऊन बघा, पेट्रोल आणि ते घेऊन बघा, डिफरन्स आहे, त्यांच्या डेन्सिटी मध्ये फरक आहे. ते काय जास्त चिकटपणा असतं, म्हणजे ऑइल खराब झालंय कधी ओळखलं जातं, ते गॅरेजवाला पण त्याला बाहेर काढतो, बघतो पहिल्यांदा असं हातात. जर त्याची विस्कॉसिटी जर चांगली असेल तर इट्स ओके, अजून आहे. जर त्याची विस्कॉसिटी कमी असेल तर तुम्हाला काय करायला सांगतं, चेंज करायला सांगतं. म्हणजे जेवढी जास्त अशा ठिकाणी आपण ते इझिली फ्रिक्शन व्हावं म्हणून आपण हे यूज करतो. काही ठिकाणी ग्रेस म्हणून सुद्धा वापरतो आपण काही ठिकाणी, बरोबर आहे, आठवते का तुम्हाला? ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण हे कुठं आलं रे, हे सगळ्या कशामध्ये आलं, विस्कॉसिटी मध्ये आलं. पण नेक्स्ट जी क्वांटिटी आहे मला जी एक्सप्लेन करायची ती आहे वेलॉसिटी ग्रेडियंट. व्हॉट इज मीन बाय वेलॉसिटी ग्रेडियंट? द रेट ऑफ वेलॉसिटी चेंज विथ रिस्पेक्ट टू dx और डिस्प्लेसमेंट विदिन स्टेडी फ्लो. सो इथं मी याला काय म्हणतो बघा, वेलॉसिटी ग्रेडियंट इक्वल टू dv upon dx. It's a very simple rate of flow of velocity with respect to displacement, that is called as a velocity gradient. So what is the coefficient of viscosity? I said त्याच्या आधी मी थोडं viscous force that is an FV, viscous force. The viscous force is directly proportional to the viscous force is directly proportional to the area, and the viscous force is directly proportional to the velocity gradient, that is dv by dx. So can I write here Fv is directly proportional to a dv upon dx, that is mean by here constant हटाओ, मग इथं काय येईल बघा, na dv upon dx. So this is your viscous force. हे काय झालं आपला विस्कस फोर्स. मग सर मला इथं एक्सप्लेन करतो मी आता, विस्कस फोर्स म्हणजे मग कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कशाला म्हणायचं? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, सो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपण कशाला म्हणतो बघा. सो एन इथंच मी लिहितोय हा फॉर्म्युला, एफ व्ही अपॉन ए डीव्ही अपॉन डीएक्स, ए डीव्ही अपॉन डीएक्स. The coefficient of viscosity is defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. व्हेरी सिंपल, खूप सिंपल आहे ते, लक्षात ठेवण्यासाठी काही अवघड नाही याच्यामध्ये. परत एकदा, coefficient of viscosity it is denoted by eta, that is it is defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हे त्याचं झालं SI युनिट. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, डायमेन्शन फाइंड करू शकता. हे झालं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. याच्यानंतर आपण एक स्टोक्स लॉ आहे, तो जो कोणता लॉ आहे आपल्याकडे, स्टोक्स लॉ. त्या स्टोक्स बाबांनी काय सांगितलं आपल्याला, स्टोक्स लॉ. या बाबांनी एक बादली फ्लुइड घेतलं, एक बादली काय घेतलं, फ्लुइड, दॅट इज मीन बाय एका वेसल मध्ये आपण फ्लुइड घेतलं, विस्कस फ्लुइड घेतलं. कसलं घेतलं, विस्कस फ्लुइड. या विस्कस फ्लुइड मध्ये या नरसाळ्यानं एक काय टाकलं, स्पियर टाकलं. याने काय टाकलं, स्पियर टाकलं. मग याला ना या ठिकाणी काहीतरी विस्कस फोर्स, परत एकदा कसला फोर्स, इथं वाचलं ना आपण, विस्कस फोर्स. ओके, हा इथं खाली येत असतो, एफव्ही, विस्कस फोर्स त्याला अपोज करतो. ओके,
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या थोड्या गोष्टी मीन्स viscous force is directly proportional to the radius of the sphere. Viscous force is directly proportional to the velocity of the sphere. Viscous force is directly proportional to the coefficient of viscosity. Simple law सांगितला. काय नाही. Take one बादली. On that बादली we take the viscous fluid. Okay, and we take one sphere. Falling. वरनं सोडून दिलं. बादलीत पडलं. बादलीत पडलं. अभ्यास चालू केला त्यांनी. काय चालू केला? द विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. जेवढा रेडियस जास्त तेवढा विस्कस फोर्स जास्त. जेवढं त्याची वेलॉसिटी जास्त तेवढं विस्कस फोर्स जास्त. जेवढं त्याचा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जास्त परत फोर्स जास्त. मीन्स दॅट इज FV is directly proportional to RV eta. So मग F हे कोएफिशियंट जर हटवला 6 pi nRV और eta RV. So this is your Stokes law. हे काय झालं तुमचा स्टोक्स लॉ झाला. हा तुम्हाला इथं कन्सेप्ट समजले का बघा. इथं पर्यंत थिअरॉटिकल आहे. आठ. ओके. सो ह्या सगळे पॉइंट तुम्हाला राईट करून आणायचे. हे फक्त बघा.